एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. आता एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह म्हणजे काय? उद्गारार्थी वाक्याचे कोणते वाक्य करायचे आपल्याला? विधानार्थी वाक्य. कालचे जे नियम आहेत त्याच्या उलटे नियम. आता आधी आपण कालचं एकदा रिकॉल करूया. असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करताना आपण काय केलं. ठीक आहे. आता जेव्हा आपण असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी केलं तेव्हा वाक्याची सुरुवात कशाने केली? व्हॉटने किंवा हाऊने. त्याच्यानंतर वाक्याचा शेवटचा भाग. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे वाक्याचा पहिला उरलेला भाग ऍज इट इज आपण राईट केला आणि लास्टला काय दिलं? एक्सक्लेमेशन मार्क. वाक्यात असणारे व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली, हायली, ग्रेटली आणि सो यांसारखे शब्द काढून टाकले. आता याच्याच उलटे नियम इकडं. वाक्याची सुरुवात करता आणि पुढे टू बीचं रूप किंवा वाक्याची सुरुवात करता आणि क्रियापद या पद्धतीने. मग ओळखायचं कसं? लवकर आता बऱ्यापैकी तुम्हाला करते टू बीची रूप समजतात, पण जर क्विक हे घ्यायचे तर एक्सक्लेमेशन मार्कच्या मागे इज इट. कळलं? म्हणजे हा झाला तुमचा कर्ता आणि क्रियापदाचं सहाय्यकारी रूप. म्हणजे वाक्याची रचना कशी करायची? कशी? कर्ता आणि टू बीचं म्हणजेच वाक्याचा शेवटचा भाग. ठीक आहे. वाक्याची सुरुवात केली तुम्ही कशाने? कर्त्याने. त्याच्यानंतर टू बीचं काय रूप असेल ते वापरलं. बरोबर. त्यानंतर पुढे जर वाक्यामध्ये ए किंवा एन असेल तर ते लिहायचं. ठीक आहे. आणि नंतर पुढे आपण जे शब्द काढून टाकलेत तिकडं ते इकडं वापरायचे. व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली, हायली, सो यांसारखे. पण 90 ते 95% व्हेरीच वापरायचे. दुसरीकडे डोकं चालू नका. जर एखादी गोष्ट म्हणजे जसं आपल्या देशाविषयी, बरोबर, जगातील 7 आश्चर्य आहे त्यांच्याविषयी असेल तर तुम्ही ग्रेट लिहू शकता. म्हणजे भव्यता जास्तच दिसती तर अशा वेळेस तुम्ही काय वापरू शकता? ग्रेट वापरू शकता. परंतु मोस्ट ऑफ काय वापरायला सांगितलंय मी? व्हेरीच वापरायला सांगितलं. त्यानंतर पुढे वाक्याचा उरलेला भाग आणि शेवटी द्यायचं आहे पूर्ण विराम. एक्सक्लेमेशन मार्क काढून टाकायचंय. व्हॉट आणि हाऊ सुद्धा काढून टाकायचं. वाचा पुढचं वाक्य काय? सांगा मग. कर्ता कोणता आहे? शाबास, इट. पुढे क्रियापदाचं सहाय्यकारी रूप घेतलं. त्याच्यानंतर वाक्यामध्ये ए किंवा एन आलेला आहे का? घेतला. त्याच्यानंतर काय वापरायला सांगितलंय? व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली, हायली. पण 100% काय वापरा म्हणलं? डोळे झाकून व्हेरी वापरा. इट इज अ व्हेरी. पुढे ब्युटिफुल फ्लॉवर. आणि लास्टला काय द्यायला सांगितलंय? पूर्णविराम. कळलं? चला पुढचं वाक्य वाचा. हाऊ स्वीटली सिंग. सांगा वाक्यातील कर्ता कोणता वाटतोय तुम्हाला? कोणता? बर्ड. आता फक्त बर्ड येईल का द बर्ड येईल? द बर्ड. म्हणजेच त्याच्या पुढचा पण भाग लगेच आला. काय? द बर्ड सिंग्स. पुढे आता ए किंवा एन आहे का? मग लिहायचे नाही. मनाने स्वतःहून लिहायचं नाही. द बर्ड सिंग व्हेरी स्वीटली. आणि लास्टला काय द्यायला सांगितलंय? पूर्ण. चला बोला. हाऊ फुल यू आर. शाबास, व्हेरी गुड. यू आर. आता सांगा व्हेरी फुल योग्य वाटतंय का ग्रेटफुल योग्य वाटतंय? का फक्त फुल पण लिहू शकता? ग्रेटफुल पण होतंय आणि व्हेरी फुल पण होतंय. मग आपण इथे लिहूया ग्रेट. GREAT. ग्रेट फुल. खूपच जास्त मूर्ख आहेस. व्हेरी लिहिला तरीही चालेल. पुढचं. व्हॉट अ बिग मिस्टेक यू मेड. वाक्यातील कर्ता सांग.
शाबास, कळलं म्हणजे मला काय म्हणायचं. यूच्या पुढे काय शाबास, कळलं म्हणजे वाक्याचा शेवटचा भाग जो आहे तो सगळ्याच लिहायचा आहे. यू मे पुढे व्हेरी गुड, व्हेरी शाबास, व्हेरी बी कळलं. मग वाक्याचा पहिला नियम काय झाला आपला, वाक्याची सुरुवात कशाने करायची, कर्त्याने, त्याच्यानंतर क्रियापदाचं सहाय्यकारी रूप किंवा क्रियापद असेल तर. मी लक्षात ठेवताना असं ठेवलं होतं, एक्सक्लेमेशन मार्कच्या मागे जे काही आहे, आता तेवढं वाक्य वाचून तर लक्षात येतंय आपल्या की कर्ता काय किंवा तुमचा जो विशेषण आहे ते काय असेल ते लगेच कळते. म्हणजेच वाक्याचा शेवटचा भाग पहिला लिहायचा. त्यानंतर पुढे जर वाक्यामध्ये ए किंवा एन आलेलं असेल तर ते लिहायचे, आलेलं नसेल तर ते लिहायचं नाही. कळलं? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय वापरायचंय, व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली, हायली किंवा सो. पण मी काय वापरायला सांगितलंय, फक्त व्हेरी किंवा ग्रेट वापरा, पुढे जाऊ नका. त्याच्यानंतर पुढे काय वापरायचा, वाक्याचा पहिला उरलेला भाग किंवा वाक्याचा उरलेला भाग. पहिल्या भागामध्ये जे व्हॉट किंवा हाऊ येतं ते आपण वापरतो का, नाही. आणि वाक्याच्या शेवटी काय द्या, पूर्णविराम द्या. उद्गारवाचक चिन्ह वापरायचं. समजलं काय काय काढायचं याच्यामध्ये, व्हॉट, हाऊ आणि एक्सक्लेमेशन मार्क. तिकडे काय काय काढलं, हे उलट करताना याच्या व्हेरी काढलं. समजलं, व्हॉट हाऊ वापरलं, पूर्णविराम काढला. ठीक आहे. कोणाला काय प्रॉब्लेम नक्की यायचं घ्या. नियम